गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मागील भागात आपण 53व्या ओवीचं निरूपण पाहत होतो. दासन ठेवी पोटाची चिंता, तैसी योगक्षेमाची चिंता, न ठेवावी सर्वथा, घे माथा परमेश्वर. आणि असं पाहिलं की सद्गुरु कृपेने ऊर्ध्वमुखी झालेली चित्तशक्ती चित्तात साठवलेले बरे वाईट संस्कार क्रिया स्वरूपात फेकते आणि आपण पुन्हा पुन्हा त्याच्या कित्येक पट संस्कारांच्या कचऱ्याची भर घालून चित्त मलिन करीत राहतो. त्यामुळे शक्ती पुढे जाऊच शकत नाही. जर चित्तशक्तीला चित्तशुद्धीच्या कार्यात मदत करायची असेल तर संस्कार गोळा करणं थांबवलं पाहिजे. मग आता याची सुरुवात कशी करणार? जिच्यामुळे मन बहिर्मुखी आणि क्रियाशील राहतं त्या भौतिक आसक्तीला संपवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण आसक्ती हा तर मनाचा सहज भाव आहे. त्यामुळे ती संपवण्याऐवजी तिला भगवंतांकडे वळवणं हा मार्ग आहे. म्हणजे साधनेला उपासनेची जोड द्यायला हवी, जेणेकरून भगवंतांशी जास्तीत जास्त अनुसंधान राहील. बाह्य जगतात भरकटणारं मन भगवंतांशी जोडलं जाईल. आपली ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय जी प्रपंचाभिमुख आहेत, जी मनाला आणि मन त्यांना खेळवत राहतं, त्यांनाच भगवत सेवेला लावायचं. डोळ्यांनी हरिमुख पाहावं, कानांनी हरिकीर्तन ऐकावं, वाचेने हरिपाठ म्हणावा, हातांनी टाळ वाजवावे, पायांनी भजनाचा ठेका धरावा, धुंद होऊन हरिभजनात रंगून जावं. असं देह आणि मन जेव्हा भगवत सेवेला लावावं तेव्हा भगवंतांच्या समर्पणाच्या भावाला अंकुर फुटतो. भगवत भक्तीची एक खुबी अशी आहे की एकदा भगवंतांचं प्रेम जडलं की स्वतः भगवंतच मग प्रपंचाचं प्रेम कमी करतात. सुखाच्या शोधात धडपडणाऱ्या जीवाला जेव्हा आतून भगवंतांची ओढ लागते तेव्हा निखळ प्रेम, निरव शांतता, अकारण होणारा आनंद यांचा अनुभव आतून यायला लागतो. आणि ही भगवंतांची आसक्ती चैतन्य शक्तीच्या चित्तशुद्धीच्या कामाला मदत करू लागते. ही मदत करणं ही परमपूज्य सद्गुरू माऊलींची सेवाच आहे. कारण चित्तशक्तीशी एकरूप गुरुतत्व हीच आपली अव्यक्त शाश्वत परब्रह्मस्वरूप सद्गुरू माऊली आहे. या चित्तशुद्धीकरणाच्या काळात भक्त साधकाची दास्य भक्ती अंकुरत असते. त्याच्या हे लक्षात येतं की साधनेत कोणत्या क्रिया व्हाव्यात किंवा कोणत्या न व्हाव्यात हे माझ्या हातात नाही. मला वाटलं आज अमुक व्हावं, असं व्हावं, तर ते तसं होत नाही. कुठली अनुभूती केव्हा यावी हे मी ठरवू शकत नाही. आज चैतन्य स्वरूप भगवंतांची आणि चैतन्य शक्तीची सार्वभौम सत्ता कार्यरत असते. त्या सत्तेसमोर साधकाचं कर्तृत्व क्षणभरही टिकत नाही. या शक्तीने दिव्य अनुभव दिले तर आनंद होतोच, पण त्या अनुभवात स्वतःचं काडीचंही कर्तृत्व नाही हे साधक जाणतो. अहंभाव कमी होऊन शरणागत भाव येऊ लागतो. प्रगत साधनेबरोबर दास्यभाव वाढू लागतो. हीन दीन होऊन मग तो भगवंतांच्या त्या शक्तीच्या अधीन होतो. साधक शक्तीच्या अधीन होऊन स्थितप्रज्ञपणे तिच्या ज्या ज्या क्रिया होत आहेत त्या होऊ देतो. तेव्हा चित्तशुद्धीकरणाच्या कार्याला वेग येतो. हाच आपोआप आतून उमलून येणारा दास्यभाव आहे. जशी चित्तशुद्धी होते तसे भक्त सगुणाच्या भक्तीत जे सुख अनुभवतो त्याच्या हजारो पट दिव्य सुख सूक्ष्म पातळीवर अनुभवतो. ज्ञानेंद्रियांचे विषय त्याच पंचमहाभूतांच्या तन्मात्रा आहेत.
बघा, जोपर्यंत साधक चिदाकाशातील तेज अनुभवत नाही, तोपर्यंत समयीची ज्योत त्याला अधिक प्रसन्न वाटते. जोपर्यंत अनाहत नादांचा गुंजाराव ऐकत नाही, तोपर्यंत टाळ मृदुंगाच्या तालावरील भजन कानांना गोड वाटतं. जोपर्यंत स्वसंवेद्य लहरींचा स्फुरणरूपी स्पर्श, भक्ती रसाचा अष्टसात्विक भावयुक्त कल्लोळ, दिव्य सुगंधाची उधळण अनुभवत नाही, तोपर्यंतच बाह्य विषयांची गोडी राहते. पण परेतून ह्या अव्यक्त तन्मात्रा व्यक्त होऊन दिव्य अनुभूतींनी जीवाला वेडावून टाकतात, तेव्हा जीव बाह्य अशाश्वत अष्टधा प्रकृतीला पूर्ण विसरतो. सच्चित आनंदाची अनुभूती येताच जीवाचा सुखाचा शोध संपतो. त्याच्या सगळ्या वृत्ती भगवंतांशी एकवटून तो आता भगवंतांचा दास होतो. ज्याचा तो अंश असतो, ज्याची त्याला स्वाभाविकपणे ओढ लागलेली असते, ज्याच्या न सापडण्याने तो सदैव अपूर्णता अनुभवतो, तो अंशी ही माऊली त्याला भेटते आणि मग या मायलेकरांचा वियोग विरह संपतो. अहमचं पूर्ण समर्पण होऊन ब्रह्मैक्य स्थिती येते. ज्ञानप्राप्तीच्या काळात अंकुरलेला दास्यभाव प्रगत साधनेबरोबर परिपक्व होत जातो. तो भाव त्याच्या जीवनातही उतरतो. आधी दासाला त्याच्या रोमारोमात व्यापून असलेले भगवंत जाणवतात. मग तो आपली सगळी कर्म त्यांच्या प्रित्यर्थच करू लागतो. अगदी स्वतः जेवतानाही हे अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणून यज्ञकर्मच करतो. निष्काम कर्मयोगाचं अधिष्ठान त्याच्या जीवनाला प्राप्त होतं. कर्तृत्व भाव संपलेला, प्रापंचिक आसक्ती संपलेली असा उदासीन दास निरपेक्ष भावाने कर्म करून ती भगवंतांनाच अर्पण करतो. मग त्याला सर्वत्रच व्यापून असलेले भगवंत दिसू लागतात. अगदी पशुपक्ष्यांपासून माणसांपर्यंत सगळ्यांमध्ये भगवत दर्शन करतो. एवढंच नाही तर त्यांची भगवंत म्हणून सेवा करू लागतो. असा दास आजी असेल तर नातवाला आंघोळ घालताना बाळकृष्णालाच आंघोळ घालते. दास भक्त आई असेल तर मुलाला दूध भात भरवताना दत्तप्रभूंनाच घास भरवते. दास मुलगा असेल तर आई वडिलांची सेवा करताना पांडुरंगाचेच पाय चेपत असतो. हा भगवंतांना तन मन अर्पण करून अंतरंगी रंगलेला भक्त आपलं साधं दैनंदिन कर्म करत असतो. पण त्याचा भगवंतांप्रती असलेला दास्यभाव ते साधच कर्म दिव्य कर्मात रूपांतरित करत असतं. असा जो भक्त भगवंतांसाठीच जगतो, ज्याच्या सगळ्या वृत्ती भगवंतांशीच येऊन एकवटतात, तो भक्त भगवंतांना अत्यंत प्रिय आहे. तो आपला सर्व हवाला भगवंतांठाई सोपवून मोकळा होतो. उदरनिर्वाह, सुखदुःख, संकट सगळं तो बघून घेईल. संकटाला एका पापकर्मातून मुक्ती किंवा परीक्षा समजून त्यांना सहज सामोरा जातो. जे होते ते भगवंतांच्या मर्जीनंच होते आणि ते माझ्या कल्याणासाठीच होते. त्यामुळे जे मिळेल त्यात संतुष्ट भाव. सगळ्या भावांचं असं परिवर्तन होऊ लागतं. तो भगवंताधीन होऊ लागतो. माळी पाण्याला जिकडं नेतो तिकडे तर जसं निवांत जातं की नाही, त्याप्रमाणे हा भक्त भगवंतांच्या अधीन होऊन निवांत होऊन जातो. द्वंद्वातीत होऊन त्याला चित्ताची साम्यावस्था प्राप्त होते. अशा भक्तांसाठीच परमपूज्य स्वामी महाराज म्हणतात, दासन ठेवी पोटाची चिंता, तैसी योगक्षेमाची चिंता, न ठेवावी सर्वथा, ती घे माथा परमेश्वर. जो अनन्य भावाने भगवंतांचा आश्रय घेतो, आता तुझ्याशिवाय माझं कुणी नाही म्हणून त्यांच्या गळ्यात पडतो, मला तार अथवा मार, आता मी तुझे पाय सोडणार नाही असं पूर्ण शरण जाऊन त्यांच्या पायांना घट्ट मिठी मारतो, तो भक्त भगवंतांना अत्यंत अत्यंत प्रिय असतो. ते या दासाला मातेच्या ममतेने लेकरासारखं उचलून घेतात.
अशा भक्ताला भगवंत आपल्या अंतःकरणात स्थान देतात आणि आता भगवंत भक्ताचे होतात. त्याची सर्वतोपरी काळजी घेतात. प्रपंचाप्रती उदास झालेल्या त्या भक्ताचा प्रपंच चालवतात. त्याच्या पोटापाण्याची काळजी घेतात. या दासाचे भगवंत स्वतः सेवक होतात. काही भक्तांच्या तर ते इतके प्रेमात पडतात की सगुण रूप धारण करून त्यांची सेवा सुद्धा करतात. एकनाथांना म्हणतात, नाथा तू भजन कर, मी कावडीने पाणी भरतो. असं म्हणत श्रीखंड्या होतात. नरसोबाच्या वाडीला नारायण स्वामींची साधना भंग होऊ नये म्हणून अतिसार झालेल्या त्यांच्या कन्यांना धुवून पुसून स्वच्छ करून झोपवण्यासाठी त्यांच्या पित्याचे अर्थात नारायण स्वामींचे रूप घेतात. कधी कबीराचे शेले विणतात तर कधी जनाबाईचं दळण दळतात. भगवंतांच्या या लीला कशासाठी असतात तर प्रापंचिक गोष्टींमुळे माझ्या भक्ताच्या भक्तीत अंतर नको पडायला, त्याचा माझ्याशी असलेल्या अनुसंधानात व्यत्यय नको यायला. भगवंतांनी स्वतःच्या माथ्यावर घेतलेला हाच तो योग क्षेम. भगवंत म्हणतात, बाळा तू शांत बस, जे होतंय ते होऊ दे. तुझ्या सगळ्या वृत्तींचं माझ्यात समर्पण करून माझ्याशी युक्त हो. बस, आणखी काही करू नकोस. मग बघ तुझ्या माझ्या आड येणाऱ्या प्रत्येक अडचणींचा मी कसा फडशा पाडतो ते. तू त्यांची अजिबात चिंता करू नकोस. तुझ्या माझ्यात हा जो तू कोळा केलेला कचरा आहे ना, तो मी सगळा जाळून टाकतो, नाहीतर झाडून फेकून देतो. त्यांचं दिव्य क्रियांमध्ये रूपांतर करून उलट तुला आनंद देतो. अरे बाबा, तू आता माझ्या अधीन झालास ना, मग मी तुझ्यासाठी एवढंही करणार नाही का? तुझ्यासारख्या लाखात एखाद्या नरदेहाला माझा आश्रय घेण्याची सद्बुद्धी होते हो. मी तर तुझी आतुरतेने वाट पाहत होतो. आता तुला कवेत घेऊन माझ्या सामावून घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. साधक भक्त हो, अशा प्रकारे भगवंत भक्ताच्या योगाची सर्वतोपरी काळजी घेतात. त्यांचं साधन प्रगत करतात. म्हणूनच स्वामी म्हणतात, दासाने योगक्षेमाची काळजी घेऊ नये, ती घे माथा परमेश्वर. अशा प्रकारे भगवंत आपल्या दासांचे दास होतात. आणि असा भक्त मग त्यांच्या जीवावर निवांत तर होतोच, पण निडर भयमुक्तही होतो. जसे रामदास स्वामी म्हणतात, रामाची या सेवका वक्रदृष्टी कोण पाहे, असे म्हणून अन्यायाविरुद्ध लढतात. आणि त्याच वेळी ज्यांचा मी दास आहे त्यांच्या लौकिकाला गालबोट लागेल असं कणभरही न वागण्यासाठी आग्रही होतात. भगवंतांच्या सेवेत प्रित्यर्थ त्यांच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी कितीही कष्ट, अवघडात अवघड कर्म करण्याची, प्रसंगी प्राणार्पण करण्याची त्यांची तयारी असते. श्री दत्तात्रेयांचे परमश्रेष्ठ भक्त स्वतः परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती, याचप्रमाणे प्रभू रामचंद्रांचे 2 दास, सर्वश्रेष्ठ भक्तांचा शिरोमणी दास हनुमंत आणि त्यांचंच रूप तितकेच महान रामदास स्वामी, या केवळ 3च दासभक्तांचं जीवनचरित्र डोळ्यासमोर आणलं तरी झालं. हे भगवंतांचे असे दास होते की ज्यांनी त्यांच्या मर्जीशिवाय एक पाऊलही कधी उचललं नाही. खरं तर त्यांनी आपला प्रत्येक श्वास आपल्या आराध्याला अर्पण केला होता. त्यांच्या दिव्य कथा, दिव्य चरित्र हे दासभक्तीचा आदर्श म्हणून पुढेही अनंत काळपर्यंत भक्तांना मार्गदर्शक ठरेल, यात काहीच शंका नाही. स्वामी पुढे म्हणतात, असे असे हे दास्य जाण, आता सख्य भक्तीची खूण, करी जेल निरूपण, श्रुती प्रमाण विख्यात. आपण आत्तापर्यंत प्रपंचरूपी सोन्याच्या पिंजऱ्यातून सुटण्यासाठी 7 मार्गांचा विचार केला. त्याच नवविधा भक्तींमधल्या पहिल्या 7 भक्ती, भगवंतांचं स्मरण, कीर्तन, श्रवण, सेवन, अर्चन, वंदन आणि दास्य भक्तींच्या मार्गाने अष्टधा प्रकृतीचा असंग आणि आत्मदेवांचा सत्संग कसा करावा, प्रपंचातली आसक्ती भगवंतांकडे कशी वळवावी हे पाहिलं. स्वामी म्हणतात,
अनेक देह सुटले जरी, कल्पाचे कल्प लोटले तरी, जो जीवलगांतरी आम्हा क्षणभरी न विसंवे. द्वंद्वात्मक, सतत परिवर्तनशील, उत्पत्ती स्थिती लय असलेल्या, जन्माबरोबर मृत्यू घेऊन येणाऱ्या अशाश्वत प्रकृतीचा संग केल्यामुळेच जीवात्मा जो अज आहे, अविनाशी आहे, तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकला, त्रिगुणी महामायेच्या मोहपाशात गुरफटला आणि तिच्या अधीन झाला, इतका की तिच्याशीच एकरूप झाला. शुद्ध बुद्ध मुक्त असूनही, स्वतः अकर्ता असूनही, कर्माचा कर्तृत्वाभिमान बाळगून मलिन, बद्ध आणि देह म्हणजे मी या अज्ञानावरणाने झाकला गेला. प्रकृतीने केलेल्या कर्मांच्या फळानुसार 84 लक्ष योनींच्या अनेक जाती प्रजातींच्या देहांमधून फिरत आता त्याने नरदेह धारण केला आहे. तो अमंगळ असला तरी मोक्ष मिळवून देणारा आहे. जीवात्माला त्याच्या मूळ स्वरूपाचं स्मरणच नव्हे तर प्राप्ती करून देणारा आहे. त्याचं मूळ स्वरूप जो परमात्म्याचा अंश आहे, तो अगणित देह सुटले, कल्पच्या कल्प लोटले तरी जीवाच्या बरोबर बद्ध होऊन फिरत आहे. देह साथ सोडतो पण आत्मा नाही. तो क्षणभरही आमची साथ सोडत नाही की आम्हाला विसरत नाही, असा तो आमचा जिवलग सखा आहे. परमपूज्य स्वामी महाराज म्हणतात, असा हा सखा सृष्टीतील अगदी पहिल्या जडापासून वनस्पती, प्राणी ते माणसांपर्यंत सगळ्यांच्या हृदयात वास करून आहे. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्ट, अशी स्मृती बोले स्पष्ट, तो सर्वा वरिष्ठ, तोची प्रेष्ठ जीवलगा. वेदांनी, उपनिषदांनी, वेदांताचं साररूप भगवद्गीता असो की श्रीमद भागवत असो, सगळ्या ग्रंथांनी सर्व जगत विष्णुमय, सर्वाभूती परमेश्वर हेच पुन्हा पुन्हा सांगितलं आहे. मी जिवंत आहे, हीच तो माझ्यात असल्याची खूण आहे. पण माणसाला विचारांचं, कर्मांचं पूर्ण स्वातंत्र्य बहाल करून स्थितप्रज्ञपणे, तटस्थपणे त्याच्याकडे तो पाहत आहे. मन, बुद्धी, अहंकार केव्हा प्रकृतीचा संग सोडतील आणि केव्हा आत्मतत्वाकडे वळतील, यास्तव कमरेवर हात ठेवून युगानुयुग तिष्ठत उभा आहे. आणि सद्गुरु कृपेने जेव्हा ती वेळ येते आणि जीवासाठी अंतर्मनाचे दरवाजे उघडतात, तेव्हा मात्र हा हृदयस्थ सखा जीवाला आपल्या प्रेमपाशात बद्ध करतो. इथे सख्य भक्ती सुरू होते. सद्गुरु कृपेने आधीच्या 7ही भक्ती मार्गांनी या सख्याला जाणून घ्यावं, आत्मानात्मविवेक प्राप्त व्हावा, अशाश्वत प्रकृतीच्या विषयभोगांविषयी वैराग्य यावं आणि आत्मदेवाची मैत्री, प्रेम, भक्ती प्राप्त व्हावी. ह्या ओव्या आत्मानात्मविवेकाने पूर्ण भरलेल्या आहेत. सख्य भक्तीचं ते अधिष्ठान आहे. कोणतीही भक्ती जेव्हा परमोच्च आणि अत्यंत सूक्ष्म पातळीवर होऊ लागते, तेव्हा या जीवलगाची प्राप्ती होते. बघा, स्मरणाशिवाय कीर्तन नाही, कीर्तनाशिवाय श्रवण नाही, त्या तिन्हींशिवाय सेवन किंवा अर्चन नाही. या 5 भक्ती करता करताच जेव्हा आतून भक्ती उमलून येते, तेव्हा वंदन भक्ती होऊ लागते आणि नंतर दास्यभाव उदयास येतो. त्याचीच पुढची पायरी आहे सख्य भक्ती. मग स्वामी महाराज म्हणतात, त्याचे करावे सख्य, निरपेक्ष करणे हे मुख्य, येणे लाभे ब्रह्माख्य, पदजे सांख्य योग गम्य. त्या वाचूनी न गमावे, त्या वाचूनी न विसंबावे, त्या वाचूनी न वागावे, त्याला गावे निरपेक्ष. त्याचे करावे सख्य,
त्याचे म्हणजे हृदयस्थ भगवंतांचे. तसंच परब्रह्मस्वरूप सद्गुरू माऊलींचंही. एकदा या माऊलीच्या कृपादृष्टीची मुद्रा जीवावर उमटली की मग त्याला मोक्ष मिळेपर्यंत ती या मुद्रांकित लेकराची साथ सोडत नाही. त्याच्या चैतन्य शक्तीशी सद्गुरूंची कृपाशक्ती एकरूप होऊन तिला सतत ऊर्ध्वगामीच राहण्याची प्रेरणा देणाऱ्या या महान जगदंबेचं सख्य करावं आणि अधोमुखी त्रिगुणी महामायेचा असंग करावा. आता हे सख्य कसं करावं बघा. मला एखादी व्यक्ती अत्यंत भावली की मनी ध्यानी स्वप्नी तीच ती दिसू लागते. उघड्या डोळ्यासमोर दृश्य लोप पाहून तीच दिसायला लागते. तिच्याशिवाय दुसऱ्या कोणाशी बोलू नये, तिच्याशिवाय दुसऱ्या कोणाबद्दल ऐकू नये, सगळ्यांनी तिच्याविषयीच बोलावं, तिच्याच गोष्टी सांगाव्या, तिचंच गुणगान करावं. तिच्याशिवाय करमत नाही, तिच्याशिवाय गमत नाही. काया वाचा मन त्या प्रिय व्यक्तीच्या स्पर्शासाठी, दर्शनासाठी, सहवासासाठी आसुस्त. तिला जे आवडतं तेच करीन. हीच प्रीती, हेच सख्य. तिच्या प्राप्तीसाठी जीव तळमळू लागतो. तहान भूक हरपते. तिच्या प्राप्तीसाठी संपूर्ण जगाला सोडावं लागलं तरी चालेल. मला फक्त आणि फक्त तूच पाहिजेस. हीच अनन्य प्रीती, हीच अनन्य भक्ती. दास्य भावातील भक्त जेव्हा भगवत प्राप्तीसाठी अशीच अनन्य भक्ती करू लागतो तेव्हा हा अव्यक्त निर्गुण निराकार हृदयस्थ सखा त्या जीवाला सूक्ष्म देहातील आपल्या अस्तित्वाच्या खुणांनी भारावून टाकतो. मनातली उरली सुरली प्रापंचिक आसक्ती मुळासकट उखडून फेकून देतो. त्याचं देहभानही हिरावून घेतो. याच अवस्थेत स्वामी काय म्हणतात माहितीये? भाव भक्ती अंगी उठे, प्रेम भरे कंठ दाटे. भाव भक्ती अंगी उठे, प्रेम भरे कंठ दाटे. उठोनिया लिंगाया आता जाता नये पाया. पाया पडून जरी तरी शब्द नुमटे हरी. भाव भक्ती अंगी उठे, प्रेम भरे कंठ दाटे. हरिले त्वा देहा भान, आता कोणा करू नमन. हरिले त्वा देह भान, आता कोणा करू नमन. मन दत्त रूपी होता, वासुदेवी ये धन्यता. भाव भक्ती अंगी उठे, प्रेम भरे कंठ दाटे. देहभान हरपलेल्या स्वामींना हा हृदयस्थ सखा ज्ञान चक्षुंसमोर दिसतो तर आहे, पण त्याला आलिंगन कसं देणार? अशी ही ज्ञानोत्तर अद्वैत भक्ती म्हणजेच सख्य भक्ती. जिथे शब्द संपतात, उरतो तो फक्त अनुभव. ही भक्ती अनुभवायची भक्ती आहे. कल्पच्या कल्प लोटले तरी जो माझ्या हृदयात वास करून आहे, ज्याचा मला थांग पत्ता नव्हता, पण ज्याच्याशिवाय सगळंच अपुरं होतं, त्या सख्याचं अस्तित्व प्रत्यक्ष देहातच अनुभवणं हीच ज्ञानाची पहाट आहे. दास्यभावातला गुरुमुद्रांकित साधनरत साधक जेव्हा चैतन्य शक्तीला संपूर्णपणे शरण जातो, तेव्हा चैतन्य शक्तीरूपी सर्पिणी मुखात जीवाला घेऊन सळसळत सहस्राराकडे धावते. मार्गात जेव्हा हृदयाकाशात पोचते तेव्हा भगवंतांना
अव्यक्त तटस्थ निर्गुण निराकार राहवत नाही. ते या जीवाला कवेत घेण्यासाठी आतुर होतात आणि परेतील सूक्ष्म दिव्य तन्मात्रांच्या स्वरूपात व्यक्त होतात. आतापर्यंत दासभक्त माझे भगवंत म्हणून त्यांच्या अधीन होत होता, पण आता भगवंत त्या दासाच्या अधीन होतात आणि म्हणतात, माझा सखा. त्यांनी एकदा भक्ताला माझं म्हटलं की बस. मग जीवाच्या भूतभावाचं समर्पण त्या दिव्य सर्व व्यापक चिदानंदात होतं. याच क्षणी हृदयस्थ भगवंत अष्टसात्विक भावांच्या कल्लोळाने भक्ताला भिजवत त्याच्या ज्ञानचक्षूंसमोर सगुण साकार होतात. जीवानं ज्या रूपात त्यांची भक्ती केली असेल त्या रूपात दर्शन देतात. हा हृदयातला आत्माराम सापडला की भक्ताचा दास्यभाव सखाभावात परिवर्तित होऊ लागतो. अत्यंत सुखावलेला, खरं तर आश्वासित झालेला भक्त दिव्य अनुभूतींच्या अखंड सहवासामुळे, दिव्य स्पर्शामुळे शांत होत जातो. भगवंतांच्या सत्संगामुळे त्यांचे दिव्य गुण अंगी येऊ लागतात. नराचा नारायण होण्याची सुरू झालेली ही प्रक्रिया आत्मनिवेदन भक्तीत नंतर पूर्ण होते. ज्ञानसूर्य जसा तळपू लागतो तशी भक्तीही रसरशीत आल्हादिनी होऊ लागते. सखा भक्त सर्वाभूती भगवंतांची अनुभूती घेतो. गोपिकांना सर्वत्र कृष्ण दिसत होता. अंतरंगी कृष्णाची मधुर बासरीच ऐकू येत होती. तसं या भक्तालाही सर्वत्र राम, कृष्ण, दत्तात्रेय दिसू लागतात आणि त्या त्या जीवाला भगवंत समजून त्यांच्यावर तो प्रेमाचा वर्षाव करू लागतो. सगळ्यांचाच सखा बनतो. ना काम ना क्रोध, ना द्वेष ना मत्सर, ना सुख ना दुःख, सगळ्या द्वंद्वातून मुक्त होतो. शाश्वत दिव्य सुखाची रामरसाची गोडी चाकतो. ज्याने हा भक्तिरस चाखला त्याचा रोम आणि रोम त्या रसाने तुडुंब भरतो. असा तो आत्मरंगी बेभान होऊन दिव्य चिदानंदात डुंबत असतो. बाह्य विषयात आसक्त मन जेव्हा असं आत्मरंगी रममाण होतं तेव्हा तेच मन मोक्ष मिळवून देतं. हाच सांख्य योग कपिल महामुनींनी सांगितला. हीच सख्य भक्ती, हीच अनन्य भक्ती त्यांना अपेक्षित आहे. या मार्गाने जो हृदयस्थ भगवंतांची प्राप्ती आधी सगुण आणि नंतर निर्गुण रूपात करून घेतो तो पुढे ब्रह्मपदाला पोचतो. परमहंस परिव्राजकाचार्य श्री टेंबेस्वामी महाराज म्हणतात, योग मार्गातील उच्च अवस्थांचं वर्णन इथे ते करीत आहेत. ब्रह्मविद्येची साधना करता करता सद्गुरु कृपेने श्रेष्ठ साधकाला अहम ब्रह्मास्मी हे स्वरूपाचं ज्ञान होतं. जे महात्मे ही कर्म करतात ती शुद्ध निष्काम बुद्धीनेच प्रेरित असतात. जीवाचा ब्रह्मतत्वात म्हणजे भूतभावाचा ब्रह्मभावात लय झाल्याने ते एकरूपच असतात. जीव केवळ स्वधर्म पालन करण्यासाठी कर्म करतो, पण पुन्हा ब्रह्मस्वरूपी विलीन होतो. त्याला त्या सख्यापासून दूर राहवतच नाही. न विसंबे क्षणभरी म्हणे नामयाची जनी. इथे जीवाचं परमात्म्याशी अखंड सानिध्य असतं, म्हणून त्यांना मुक्तीसुद्धा मिळते, ती समीपता. सख्य भक्ती करणारा हा जीवनमुक्त सिद्धयोगी अत्यंत निस्वार्थपणे आपल्या दिव्य शक्तीने विश्वकल्याण करीत असतो. या शुद्ध पुण्यामुळे त्याला त्याच्या आराध्य देवतेच्या समीप राहण्याचा लाभ होतो. त्यांच्या लीला अंतःचक्षुने पाहून त्यांचं मनन चिंतन करून सर्वोच्च आनंद तो प्राप्त करून घेतो. या योग्याची अवस्था केवळ अनुभवीच जाणू शकते. म्हणूनच स्वामी हे ब्रह्माख्य पद जे सांख्य योग गम्य असं म्हणतात. स्वामी म्हणतात, सापेक्ष सत्य जी मैत्री होय, ती संसारा वारील काय. जरी ईश्वरी सख्य होय, खासन होय पुनरावृत्ती. पुन्हा आत्मानात्मविवेकाचा बोध आहेच. या ओवीबरोबरच 57व्या ओवीत त्याचे करावे सख्य, निरपेक्ष करणे हे मुख्य. तसंच 58व्या ओवीत त्याला गावे निरपेक्ष असं म्हटलं आहे. इथं शंका येते. दास्यभावातून सख्यभावात जाणाऱ्या
श्रेष्ठ भक्ताला भगवंतांकडून काय अपेक्षा असणार आहे? अर्हिक पारलौकिक सुखाची अपेक्षा असेल का? मुळीच नाही. मग भक्ताचं मन तर प्रपंचातून सुटलं आहे. बाह्य विषयांची आसक्ती तर संपली आहे. ही आसक्ती भगवंतांच्या ठिकाणी परिवर्तितही झाली. पण मनच आहे ते. मन आहे तोपर्यंत आसक्ती संपत नाही. कारण आता भगवंतांच्या प्राप्तीसाठी करायच्या भक्तीतही दिव्य अनुभूतींची आसक्ती सुरू होते. या अनुभूतींची अपेक्षा सुद्धा जीवाला भगवत प्राप्तीपासून दूर नेते. परंतु पूज्य काका महाराज म्हणायचे, अनुभूतींमध्ये अडकू नका. अनुभव आहे म्हणजे मन आहे. आपल्याला अनुभवांच्या पलीकडे जायचं आहे. म्हणजे दिव्य अनुभूतींचा अनुभव घेणं ही मनाच्या अस्तित्वाची खूण आहे. दिव्य अनुभव येणारच, त्याचा दिव्य आनंद प्राप्त होणारच, पण त्यातच अडकून पडायचं नाही. त्यांची अपेक्षा करायची नाही. केवळ दिव्य अनुभूतीच नाही तर कधीकधी सिद्धी, मान सन्मान एवढंच नाही, उथळ पाण्याला खळखळाट फार या न्यायाने अर्धवट ज्ञानी भक्त गुरुपदाची सुद्धा अपेक्षा करू लागतात. परमतत्वाला प्राप्त करण्यासाठी अजून खूप मोठा प्रवास करायचा असताना हे अपेक्षांचे दगड धोंडे अडथळे निर्माण करतात. एवढंच नाही, या अपेक्षा पूर्ती न झाल्यास त्यांचं अधपतन होण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणूनच सख्य भक्ती प्राप्त झालेल्या श्रेष्ठ साधकाला स्वामी महाराजांनी पुन्हा पुन्हा निरपेक्ष निर्हेतुक भक्तीची आठवण करून देऊन सावधानतेचा इशारा दिला आहे. आणि प्रवासाचं अंतिम ध्येय भगवत प्राप्ती, केवळ ईश्वरी सख्य हेच ठेवावं हा बोधही वारंवार केलेला आहे. सिद्धींसाठी भगवंतांची भक्ती केली आणि त्या सिद्धींचा उपयोग करण्यातच रमला, भले त्या समाज कल्याणार्थ असतील, तरी त्या पाठोपाठ उपाधी आलीच. थोर संत महात्मे जे योगारूढ असल्याने सर्व सिद्धी त्यांच्यासमोर हात जोडून उभ्या असतात, ते आपल्या सिद्धींचं कधीही प्रदर्शन मांडत नाहीत. एखाद्या ठिकाणी प्रसंगी भक्ताला वाचवण्यासाठी किंवा एखादी गोष्ट शिकवण्यासाठी कदाचित एखादी सिद्धी प्रगटही झाली, तरी त्या घटनेचं कर्तृत्व ते संपूर्णपणे सद्गुरूंवर किंवा भगवंतांवर सोपवतात आणि आपण उपाधीपासून दूर राहतात. तरच ते संसारापासून अलिप्त राहू शकतात आणि अंतरंगी स्वरूपी स्थिर राहतात, जिवंतपणीच मुक्त होतात. संत तुकारामांसारखे भक्त तर मुक्तीची सुद्धा अपेक्षा करत नाहीत. परमेश्वराकडे केवळ सत्संग, ईश्वरी सख्य हेच मागणं मागतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.